माय माऊली नमस्कार. विविध महानसंत महिमा ग्रंथ गुरुचरित्र महिमा अध्याय 36वा अभिवाचन करत आहे. श्रवण केले तर प्रतिक्रियेत श्री गुरुदेव दत्त लिहा. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुचरित्र अध्याय 36वा श्रवण करा. श्री गणेशाय नमः. शिष्यत्व नामकरणी लागे सिद्धाचे आचरणी विनतेसे कर जोडणी भक्तिभावे करोनिया सिद्धमणे नामधारका पुढील कथा असे निका एक चित्ते तुम्ही ऐका ज्ञान होये समजतासी तया गानगा पुरात होता विप्रवेदरत विरक्त असे बहुश्रुत कर्ममार्ग विथत असे न घेतला प्रतिग्रह जाण त्याने परान्नासी जाऊ नेने मिथ्यावाद भाषणे अतिवाद आपण न करीच तया ग्रामे प्रतिदिवसी विप्रयेती आराधनेसी सहस्र संख्या ब्राह्मणासी मिष्टान्न घालिती पर्ययसा ऐकोणी ते विप्रनारी नाना प्रिय दुःख करी परमेश्वरा श्रीहरी म्हणून चिंती म्हणात आपुला पती दैवहीन कधी नेले प्राणभोजन काय करावे नारायण म्हणून चिंती म्हणत वर्ततायसे तया स्थानी आला विप्रमादने अपरक्ष पक्ष करणे म्हणे म्हणून आला प्रियेसा तया स्थाने विप्रासी क्षण दिले प्रियेसी सवे त्यांच्या स्त्रियांसी अवतरिले प्रियेसा देखोणी ते विप्रवनिता पतीजवळी आली त्वरिता सांगती झाली विस्तारता आमंत्रण ब्राह्मणाचे या ते स्वामी अंगीकारणे अथवा आपणा निरोप देणे कांक्षा करीती माझे म्हण मिष्टान्न पूर्व जेवावे ऐकुणी ती यायचे वचन निरोप देत ब्राह्मण सुखे जावे करी भोजन आपणा न घडे म्हणत असे निरोप घेऊन तये वेळी गेले तया गृहस्थाजळी आपण येऊ भोजन काळी म्हणून पुसे तया असे वेप्रमणे ती येशी आम्ही सांगू दंपतीसी बोलावी आपल्या पतीसी तरीच आपले गुहा द्यावे विचार करुणी मानसी आली नृसिंह कृपासी नमन करी साष्टांगेसी अनेक परी विनवेत म्हणे स्वामी काय करणे बरवे अन्न करी नेणे आपले पतीसी सांगणे अंते बरवे हेटसे सांग म्हणे दंपतीसी माझा पती नायके वचनासी न वचे करी परान्यासी काय करू म्हणतसे ऐकोणी तेचे वचन श्री गुरुमूर्ती हर्षवदन बोलावण्यात तक्षण सांगती तया द्विजासी श्री गुरुवणती तयासी जावे त्वा आमंत्रणेसी तुझे श्रेयसी मानसी असे मिष्टान्न जेवावे ठीचे म्हणीचे वासना जाण त्वा पुरवावी कारण तदा सदा चित्त अंतकरण कुलस्त्रीचे असुद्या आहे ऐकोणी श्री गुरुचे वचन नमन करी तो ब्राह्मण विनवितसे कर जोडून न घे प्राण नेमासे गुरुवचन जो न करी तो पडे रौद्रा घरी रौरवा घरी निरोप तुमच्या माझ्या श्री जाईन स्वामी म्हणत असे कुसवणिया श्री गुरुशी आले दंपत्य आमंत्रणासी आनंद झाला बहुंशी तया विप्र स्त्रियेते पितृनाम उच्चारण संकल्प करीतो ब्राह्मण अनेक परीचे मिष्टांना वाढिते तया दंपतीसी भोजन करित्या समयासी दिशे विपरीत तियेसी स्वान सुकर येऊन हर्षी समागमे जुहिताते कंटाळले तिचे मन उठे आपण ते जुन्यांना जीवित होते जे ब्राह्मण त्या समस्यासी सांगत असे ऐसे परिपती सेत आदी नारी चिंता करीत पतीसा सांगे वृत्तांत स्वान उच्चिष्ट जेविले ते स्त्रियेसी म्हणे तो ब्राह्मण तुझेने आपले दैवहीन घडले आपणा प्राण उच्चिष्ट स्वान सुकराचे ऐसे कोपणी स्त्रियेसी आली दोघे श्रीगृपासी नमन करीती भक्तीसी ऐका श्रोते एक चिते श्री गुरुवणते ती येशी कैसे सुख परान्यासी सदा दुषिती पतीशी प्रले तुझे मनोरथ चिंता करी द्विजवरू म्हणे स्वामी काय करू दोष घडाला अपारो व्रतभंग झाला म्हणून परान्न न घ्यावे म्हणून संकल्प होता माझे म्हणे मिळाली सती वैरिणी दोषरापणा घडविले ऐकोनी दयाचे वचन श्री गुरुगणते आसन पुरविले स्त्रियेची वासना आता तिचे मन धाले कधी नवचे परान्नासी वर्तेल तुझ्या वाक्यासरसी न करी चिंता मानसी दोष तुझ नाही जाण आणि कैक सांगे तुझ जेणे धर्म घडती सहज अडला असेल एखादा द्विज देव पितृ कर्माविने कोणी न मिळे विप्रत्यासी जावे ते भोजनासी जरी ते तुन जासी अनंत
दोष असे जाण. श्री गुरुचे वचन ऐकून विप्र साष्टांगी करी नमन. विनवितसे कर जोडून विनंती माझी पर्ययसी. अन्न घ्यावे कवनाचे घरी घडती दोष कोण्या परी. जाऊ नये कवन्याद्वारी निरोपावे स्वामीच्या. श्री गुरु म्हणती विप्रासी अन्न घ्यावेसे घरे पुससी. गुरुभजना भुवनादेखी हर्षी जेवावे शिश्वर्गा घरे. वैदिकादी द्विवजन मातुल अपुला शिश्वरजान. सहोदरादी साधुजन गृही अन्न जेवावे. अडला विप्र ब्राह्मणा विन त्याचे घरी घ्यावे अन्न. करावे गायत्री जपन दोष नाही अवधारा. विप्र म्हणे श्री गुरुशी विनंती माझी प्रेयसी. निषिद्धन्न सांगा आम्हासी कवन्या घरी जेवू नये. बहुजन एक अन्न करीती पृथक वैश्वदेव न करीती. वर्जावे अन्न विप्रपती महादोष बोधीजे. धनगर्वी तामसा घरी कृपया निर्णय विचारी. दांभिक दुराचारी विप्राघरी अन्न तुम्ही वर्जावे. दंभार्टाने जप करी अथवा काम्य रूपे जरी द्रव्ये घेऊन जप करी तया घरी जेवू नये. कुलदैवत माता पिता सोडून जाय तो परता. आपल्या गुरुशी निंदिता जेवू नये तया घरी. आपल्या कन्या जा मातासी क्रोधे करुण सदा दोषी. न घ्यावे अन्न त्या घरासी निपुत्राचे घरी देखा. समस्त दुष्कृत्य परान्यासी घडती देखा ब्राह्मणासी. तैशेची जाना परस्त्रीशी संग केल्या नरक होय. परगृही वास करिता जाय आपली लक्ष्मी त्वरिता. अमावशेसी परान्न जेविता मास पुण्य जाय देखा. आपल्या कन्येच्या घरासी जाऊ नये भोजनासी. पुत्र झाल्या कन्येशी सुखे जावे उदारा. सूर्यचंद्र ग्रहणासी अन्न घेऊ नये प्रियेसी. जात अथवा मृतसुतकेशी जेवू नये प्रियेसा. ब्राह्मणपणाचा आचार कवन राहटे द्विजवर. तैसे जरी करीती नर त्यांचे कैसे दैन्यासे. विप्रमध्ये व्यापिले आचार कर्म सांडिले. याची कारणे दरिद्र झाले स्वधर्म नष्ट होऊन. विप्रविनवी स्वामीसी आमुची विनंती पर्येसी. आचार धर्म कैसे निरोपावे दातारा. पराशर्मणे ऋषीशी सांगेत न आचार परिसेसी. जेने होय अप्रमयासी सर्वसिद्धी पावते. ब्रह्ममूर्ती उठवणे श्री गुरुस्मरण करोणी. मग द्याव्या मूर्ती तिने ब्रह्मा विष्णू महेश्वर. मग स्मरावे नवग्रह सूर्यादी केतुसह. सनत कुमार सनक सनंदनस स्मरावे तये वेळी. स नारद तुंबरू देखा स्मरावे सिद्धयोगी ऐका. सप्त समुद्र सती जे का स्मरावे सप्त पितृदेवता. सप्त ऋषीने स्मरवणी सप्तद्वीपे सप्तभुवनी. समस्त नामे घेऊन मग म्हणावे प्रातस्मरण. मग उठावे शयनस्थानी आचमन करोणी दोन्ही. लघुशंकेशी जाऊने शौचागमन करावे. भोजनापूर्वी अपर दोन्ही जांभई आलिया शिकलिया दोन्ही. लघुशंकाशीचे दोन्ही आचमन करावे. अधो वायू शब्द झालिया ओखटे काही दृष्टी देखलिया. दोन्ही वेळा आचमनिया शुची होय प्रियेसा. जवळी उदक नसेल जरी श्रोत्राचमन करा निर्धारी. स्वर्शावे चक्षुश्रोत्री येणे पवित्र प्रियेसा. गायत्री जपावे व्यतिरिक्त वरकड जपावे आगमुक्त. मग होता अरुणोदित बहिर्भूमीसी जायचे. यज्ञोपवित काणी ठेवणे नैऋत्य दिशे जाऊने. डोही पालव घेऊने अधोमुखी वैसावे. व्रतबंध झाल्या ब्राह्मणास हेची आचार पर्ययस. चारी वर्णा आज उपदेश शौचवेदी बोलिला. विप्रदक्षिण तळहाती पाच तीर्थे विख्यात सती. जे बोलिले असे श्रुती ते आता सांगेन. अंगुष्ट मूळ तळहातेशी ब्रह्मतीर्थ अग्नितीर्थ पर्येसी. अंगुष्ट तर्जनी मध्यदेशी पितृतीर्थ असे जाण. चतुरंगुळत तळवेवरी देवतीर्थ असे निर्धारी. कनिष्ठ भागोत्तरी ऋषीतीर्थ असे जाण. तर्पण देव पितृ ऋषी जे स्थान तीर्थ करा हर्षी. आचमन ब्राह्मतीर्थेसी करावे ब्रह्मविद्वश्चने. ब्राह्म तीर्थ आचमणे तिनी केशव नारायण माधवणोनी. देवतीर्थे उदक सोडणी गोविंद नाम उच्चरावे. विष्णू मधुन सुदन हस्त धोणे दोन्ही. त्रिविक्रम वामन गाल स्पर्शोनी. बिंबोष्टी तळहस्ते ठेवोनी. श्रीधर नाम उच्चरावे. पुनरपि हस्त ऋषिकेशी पद्मनामे पादस्पर्शी. सव्यहस्त पंचाकुलेशी
दामोदरे शिरस्थाने चतुरंगुलपुष्टेशी संघर्षणग्राणेशी तर्जनी आरी अंगुष्ठेशी म्हणावा वासुदेव प्रद्युम्न अंगुष्ठानामिके अनिरुद्ध पुरुषोत्तम नेत्रासी क्षत्र स्पर्शावे अंगुष्ठ कनिष्ठ केशी अधोक्षज नारसिंह म्हणायसे अच्युत्य नाभी जनार्दने हृदय स्पर्श पंचांगुली उपेंद्र शिरसी देखा हरी श्री कृष्णे भुजासैका पाच अंगुली विधीपूर्वका येणे विधी स्पर्शावे श्री गुरुगणती ब्राह्मणासी आचमन विधी आहे ऐसी जे करीती भक्तीसी दैन्य कैचे तया घरी करावे प्रातस्नान तेने होय सर्वसाधन तेजबल आयुष्य आवर्धन प्रातस्नान केलिया अशक्य संकट झाले जरी अथवा न मिळे निर्मळ वारी स्नान करावयाचे परी सांगेन ऐक ब्राह्मणा अग्निस्नान भस्मस्नान अथवा करावे वायुस्नान मंत्रस्नान करावे विधीने आपोहिष्ठा मंत्रेशी आणिक स्नान फळे असते ज्यासी असेल भावभक्ती गुरुदेवता दर्शन मात्र तीर्थस्नान फळ असे अथवा दर्शन माता पिता चरणतीर्थ भक्तीने घेता अंगावरी प्रोक्षिता तीर्थस्नान फळ असे प्रातस्नान करावयासी शीतोदक उत्तम क्रियेसी अशक्यशल देहासी उष्णादके करावे स्वभावे पवित्र असे उदक परी झाले अग्निसंपर्क पवित्र झाले उदकरिक ग्रस्तासी मुख्य असे प्रथम शीतोदक घालवणे पश्चात उष्णोदक मिळवणे स्नान करावे प्रतिदिनी गृहस्थ श्रमी घरी देखा नदी तीरी असे नरू अशक्त असे शरूरू स्मरण करवणे नदी निर्धारू आद्रे वस्त्रे अंग पुसावे मंगल स्नान विधान सांगेन ऐका ब्राह्मण रविवारी निशेष चान जर होय अंगासे कांती हानी संवारासे मंगळवारी मृत्युप्रियेसी लक्ष्मी पावे बुधवारेसी गधन धानी होय गुरुवारी शुक्रवारी पत्रघात शनिवारी अखिल संपत प्राप्त जाण तुम्ही निश्चित मंगल स्नान करावे नदी स्नान प्रवाहामुखी घरी पूर्वमुखी संध्याकाळी पश्चिममुखी स्नान करावे वधारा श्वेतवस्त्र ब्राह्मणासी मुख्यसे पर्येसी असावे उपवस्त्र बहिर्वासी उत्तम वस्त्र म्हणे जेतया धोत्र नेसल्यानंतरी विभूती लावावी परी करी मंत्रविधान पुरसरी भस्मधारण करावे भस्मशुद्ध न मिळे जरी गोपी चंदन लावावे द्वारावती मुख्य घरी धरी वरकड मृतिका ग्राह्य विवाहादी शोभन दिवशी देवता कृत्य श्राद्ध दिवशी अभ्यंगानंतर सुतकेशी गोपी चंदन वरजावे प्रातसंध्येचे विधान सांगेन एका ऋषीजन नक्षत्र सदाची प्रारब्धुन अर्धे सूर्योदयी द्यावे सूर्योदय होय तव जप करीत उभे असावे उदय समी अर्धे द्यावे तत्पूर्वी देणे सर्व व्यर्थ गायत्री मंत्र जप करिता शिखा बांधावी त्वरिता आसन घालून नेरुता चित्त दृढ करावे ब्रह्मतीर्थ चिरा चमन विष्णुनाम स्मरण प्राणायाम विस्तारण न्यासपूर्वक करावे ब्रह्मभूर्भुव स्वहो होम रोहम म्हणून प्राणायाम करावे तिने त्रिपदा गायत्री जपे कोणी जपणारासी सर्वे सिद्धी आता करा मार्जनासी सांगेन ऐका समस्त ऋषी जैसे असे स्मृती चंद्रिकेशी तेने विधी करावे अर्धे द्यावेसे विधान सांगेन ऐका ऋषीजन गुरुशृंगा इतके उंच करून अर्धे द्यावे मनोभावे गायत्री मंत्र जपोने सायं प्रातर द्यावी तिने हंस सुचीशन मंत्रेशी मध्याग्नी अर्धे द्यावे उदाहारा प्रातर मध्याग्नी उभय गुरुवरवे सायं अर्धे बसवणी द्यावे आचमन त्रिवार करावे करा प्रदक्षिणा असा वा आदित्य अर्धे द्यावेसे कारण सांगेन कथा विस्तारण राक्षस संदेह दारुण 30 कोटी हाये ती देखा सूर्यास्तवे दहासी नित्य ती पर्येसी संध्यापडे देवासी सूर्या होईल अपजय अपजय होता सूर्यासी उदय अस्तमान नव्हे पर्येसी कर्मेन चालती ब्राह्मणासी स्वाहा स्वाला कारण चाले याची कारणे अर्धे देती तिची वज्रायुधे होती जाऊणे दैत्याशी लागती पराभाविती प्रतिदिवसी दैत्य असती ब्रह्मवंश त्यासी बदलिया घडती दोष प्रदक्षिणा करिता जाते दोष असाध्य म्हणून या ब्रह्मत्येचे पापासी भूप्रदक्षिणा दोषनाशी चारी पावले फिरता कैसी भूप्रदक्षिणा पुण्य असे गायत्री जप केले घरी ऐका एकची फल असे निका बाहेर द्विगुण फल अधिका नदीसी त्रिगुण फळ असे सर वृंदावणी देखा
दशगुण फळे आहेत अधिका अग्निहोत्रादी स्थाने ऐका शताधिक फळे असते. तीर्थदेवता सन्निध्याने सहस्रफळ असे निर्गुणे शतकोटी फळ हरिसान्निध्याने ईश्वर सन्निध्याने अनंत फळ भिन्न काष्टासने दैसोनी जरी जप करती मनोहरी दुःख होय त्यास पारी तृणे भाग्य यशजाय भस्मासनी व्याधिनाश कमलासनी सुखप्रियेस कृष्णाजनी ज्ञानप्रकाश व्याघ्रचर्मी मोक्ष स्त्रिया कुशासनी वशीकरण सर्व रोग फलन पापे जाती पळवण आयु प्रज्ञाधिक होय गायत्री मंत्राची प्रशंसा एक चित्ते प्रियेसा नाम मंत्रसे विशेष अक्षरे दोन्ही पाप हरे म्हणकार म्हणती आपले मन त्रकार नाम आपला प्राण मन प्राण एकवटून जप करावा एक चित्ते जप म्हणजे अक्षरे दोन्ही प्रख्यात सत्री त्रिभुवनी जकार जन्म विच्छेदोनी पकारे जन्म पाप दुरी चारी वेदांचे मूळ एक गायत्री मंत्र असे एक याची कारणे जपावा अनेक वेदपठन फळ असे ऐसा मंत्र न जपे नर वृद्धा जन्म जैसा सुकर जप करावो निर्धार चिंतिरे फळ पाहावे जे न करावो दकी वैसो न त्वरित होय प्रज्ञाहीन सांगेन त्याचे कारण अग्नी तीन प्रमुखे आवनीय गार्पथ्य दक्षिणा अग्नी तिसरा विख्यात अग्नी उदक संपर्क होता तेजत्व जाय अग्नीचे उदक वर जावे या कारण वैशीचे आपण शुभासन हस्तस्पर्शोनी नाभिस्थाने प्रातकाळी जपावा मध्याग्ने हृदयस्थाने जपावा माळा धरून हस्तमुखे स्पर्शोनी सायंकाळी जपावा हुवेनी करावा प्रातकाळी वैसवणुकीचे मध्याग्न काळी अथवा वे राहुनी निचळी उभय पक्षी करावा वैसवण जपावा सायंकाळी पाहवा वृक्ष निर्मळी जरी वृक्ष नसे जवळी नासाग्र नयने जपावा ब्रह्मचारी गृहस्थासी जपनेमिला अष्टत्रेसी वाहनप्रस्थ येते ईश्वरासी सहस्त्रमुख्य करावा संधी विग्रह होय जरी अष्टुशंती करापुरी अशक्य होय जरी 10 वेळ जपावा उत्तम पक्ष करा मानसी मध्यम मुखे गौप्यसी प्रकट वाक्य अक्षरासी कनिष्ठ प्रकार प्रियेसा त्रिपाद सती गायत्रीशी मिळवणी म्हणावी प्रियेसी म्हणता मातक पातक महादोषी महानरक वरारा पृथक करोणी त्रिपादासी जपा मंत्र अतिहर्षी पापे जाती ब्रह्मत्या दोषी अनंत पुण्य पावेजे अंगोळी जपे एक पुण्य पर्वाग्लीने दशगुण शंकमणीने होय शतगुण प्रवालमाला सहस्रफळ कटिके 10 सहस्र पुण्य मोतिके लक्ष गुणगान पद्माक्षी जप निर्गुण दशलक्ष पुण्य असे कोटी गुणे स्वर्णमाला कोश रुद्राक्ष अनंत फळा जप करा तुम्ही निचळा कौप्यमाळा धरोनिया जपकृती नुल्लग्गी जे मेरू पाप बोली जय पारू प्राणायाम केला त्रिवारू मेरू लंगिरे पाप जाय गायत्री जप 3 पादास प्रत्येही करावा 11 पापाचा सर्वनाश त्रिरात्रीचे पाप जाय 78 शत जप करिता अमोघ पाप जाय तुरिता करावा सहस्र एक चिता उपपातके नासती महापातकादी दोषासी कोटी जप करावा प्रियसी जी जी कामना इच्छिसी त्वरित होय अवधारा जप करावा मन दृढे न पाहावे मागे पुढे शूद्राधिक जातीकडे संभारिक आदी करू नये कंटुरये दे आपोले नेनता जरी तुके घडले श्रोत्राचे मन करावा हे रे दोष नाही अवधारा ब्राह्मणाचे दक्षिण काना सप्तदेवता आहे ती जाण स्पर्श करिता तत्क्षणा पापे जाती पर्ययशी जपता निद्रा येई जरी अधो वायू जांबी आली जरी क्रोधरूप जपता भारी पापे घडती वरारा नेनता गडे तुके जरी आचमन करावे स्तोत्री अग्निसूरे धेनु दर्शन करी विष्णू मंत्र जपावा कुंडी स्थापणे अग्निशी करावे नित्य हवनाशी वारा घालो नये त्यासी हाते परणे मुखे सुपे व्याधिष्ट होय पर्णवाती सुपे दारिद्र्य धनक्षय मोखे फुंकिले आयुष्यदाय हस्तीमुळे होय मृत्यू फुंकणी यथा वेंजनेसी वायू घालावा अग्निशी काष्टे समृद्धी पर्ययसी जरी तसावा अग्निरेखा ज्वाला निगती जयस्थानी आहुती घालावी देवदने समिधा अनाव्या ब्राह्मणे क्षुद्रस्ते घेऊ नये समिधा पुष्पे दुर्वा देखा आनून हे शूद्रेका होमद्रव्ये आहे ती विशेखा सांगेन नावे प्रियेसा साळी सावे निवार तंदुळ असती मनोहर गोधूम जव निर्धार यावनाळ राळे मुख्य सती साठी दाणे मिठी प्रमाण आहुती मुख्य कारण
अधिक अथवा न करावू नये. धूर्त संपर्क करावे. धृत नसेल समयासी, तीळ पवित्र होमाशी, तिळाचे तैल पर्ययसी, तेही पवित्र असे देखा. स्वाध्याय दिवसासी म्हणा वेद शक्तीशी, अनध्याय होय तया दिवशी एकरुचा म्हणावे. तेही नये एखाद्याशी, मंत्र म्हणा विशेषी, नमो ब्रह्मणे ब्रह्मंत्रासी 3 वेळ जपावे. एखादे दिवशी न घडे जरी, अथवा होय समय रात्री, जप करावा गायत्री वेदपठन फळ असे. श्वेत तीळ देवांसी, धूम्रवर्ण ऋषीजनांसी, कृष्णवर्ण पितरांसी तीळ तर्पण करावे. यज्ञोपवित सव्वे देवांसी, निवेदने करावे ऋषीशी, अपसवे पितरांसी तर्पण करावे येणे रीती. देवांसी अंजली एक, ऋषीशी अंजली द्वय सम्यक, पितरांची अंजली त्रिक तर्पणेसे करावे. स्त्रियांची अंजली एक रेखा, व्यतिरिक्त पांता बंधूसी ऐका, सपत्नी आचार्य नमिका द्विजजुले करावे. देव ब्रह्म ऋषीश्वरासी, अक्षता मुख्य तर्पणासी, कृष्ण तीळ पितरासी, अनंत पुण्य पर्ययसा. जदी न करी तेल तर्पण, उदके मुख्य करादान, मद्रिका असती असे सुवर्ण, दर्भ पवित्रे करावे. पाय न तुता मंगळस्नान, तिलावे न करता तर्पण, श्राद्ध करी दक्षिणेवेन निष्फळ असे उदारी. निषिद्ध बोलले ज्या दिवशी, तर्पण करावे उदकेशी, दीपवाळी चतुर्दशीशी करावे तर्पण पर्ययसा. अंगारक कृष्ण चतुर्दशीशी, यमाचे नावे वेदीसी, करावे तर्पण पर्ययसी. यज्ञोपवित सव्याने, एक एक तीळ घेऊने, त्रिवार अंजुळी देऊने, यमाचे नाम उच्चारोणे तर्पण करावे भक्तीने. यमाची नावे त्रयोदशी, सांगिने एका विस्तारेशी, यमधर्मराज नामे एसी, मृत्यू अंतक चौथा झाना, वैवस्वत काल देखा, सर्वभूत क्षयिका. 8वा औदुंबर नामिका, निलाय परमेष्ठी 10 जाना, प्रकोदर चित्ररेखा, चित्रगुप्त त्रयोदशिका. पृथक नामे म्हणून ऐकिका, नदीतल्या वे प्रेयसा. समस्त पातके नासती, रोगव्याधी न पीडिती, नगडे कधी अपमृत्यू शनेश्वरादी महापीड. शुक्लपक्षी माघमाशी, तर्पण करावे अष्टमीशी, भीष्मनामे पर्ययसी, वर्षपातके परिहार होते, ऐसे तर्पण परवणे. सूर्यनामे अर्धे तिने द्यावे समस्त विद्वजनने, म्हणे नृसिंह सरस्वती, इति गुरुचरित्रामृते परमकथा कल्पतरो. श्री नृसिंह सरस्वत्युपाख्याने सिद्धनामधारक संवादे ऐनिक निरूपणं नाम षष्टत्रिदशाध्याय. श्री गुरुदत्तात्रय अर्पणमस्तु. श्री गुरुदेव दत्त. ओळी संख्या 170. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्रवण केले असेल तर श्री गुरुदेव दत्त प्रतिक्रियेत लिहा.